वाट बघा सरळ सरळ इकडं हा लय लांब आहे 1 किलोमीटर आम्हाला मारून आले म्हणजे तुम्ही नाही वाट कार्यकर्ते आमचे 12 वाजता आम्ही तथागत भगवान बुद्धांचा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भिक्खू संघाचा सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि आठ पुरिस भूगला एस भगवतो सावक संघो दखनयो अंजनी करणियो अणुतरं पुयंकेतं लोकसारथी संघं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि भिक्खू संघाचा श्रामनेर संघ त्याचप्रमाणे भिक्खू संघाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। यानंतर लागलीच भिक्खू संघाला या ठिकाणी भोजनदान देण्यात येईल तेव्हा सर्व उपासक उपासिकांना विनंती आहे। राजू निलन हा ठीक आहे इथं बंदी सोबत असेल भोजनदान करायचं सती अनवद्यता च पासो विहारो चाति बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि भाई आता द्या की कुठे ते घरची बाई जरा जरा द्या ना काय कुठे गेले इमं भिक्खं भिक्खु संघस्य भोजनं दानं देम पूजेम इदं मे दानं निब्बानस्य पच्चयो होतु इदं मे दानं सब दुःखा पमुच्यतु द्वितीयंपि तृतीयंपि
पटी संखायो निसो पिंडपातं पटी सेवामि नेवदवाय नमदाय नमन्दनाय नविभूषणाय यावदेव इमस्सकाय सतीत्या यापनाय विंशो परतीय ब्रह्मचर्यानुगहाय इति पुराणं च वेदनं पठिहं कामे नमं च वे भोजनदानाची या ठिकाणी याचना गाथा होईल. त्यानंतर भोजन ग्रहण करतील. झाला का वाढणं झाला? पूर्ण परिवाराच्या वतीनं कुटुंबाच्या वतीनं भिक्खू संघ व ग्रामीण संघ यांना 22व्या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेच्या निमित्ताने याही वर्षी श्रावण शिबिराचे आयोजन केले गेलेले आहे. याही श्रावण शिबिराच्या आजच्या या तारखेमध्ये आंबेडकर नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या परिसरामध्ये भिक्खू संघाच्या ठिकाणी बसल्या ठिकाणी हात जोडून या ठिकाणी हात जोडून बसायचा आहे. आज भुजबळ परिवार त्यानंतर उपासिका चंद्रभागा जयराम गायकवाड यांनी देखील आदर्शाची पुष्पपूजा करण्यासाठी यायचं. अर्धे अर्धे खुर्ची असली तर. आम्ही मानाकडे हार आहे हे एकच हार घालून दे. चला हे एकच हार घाला. चला चला घ्या ना बाबासाहेबाला हार घाला. ते फुलं घ्या. खुर्ची नाही, इकडून येऊ. आणू दे, आणू दे, असली तर आणू दे. त्यानंतर थोडसकर हे देखील आदर्शाची पुष्पपूजा करतील. त्यानंतर तसेच रेखा विक्रम डोंगरे हे देखील आदर्शाची पुष्पपूजा करतील. महेंद्र वाघमारे. हॅलो जैन सर कुठं आहे तुम्ही सांगा. बरं निघा निघा निघा. अर्धा घंटा बाकी आहे. या हो. यानंतर वामनराव भुजबळ या देखील आदर्शाची पुष्पपूजा फुलं करतील. काढून घ्या ना. ते फुलं काढून द्या की हो. तसेच गायकवाड. चैतन्य सुनील जोंधळे डॉक्टर चैतन्य सुनील जोंधळे हे देखील आदर्शाची पुष्पपूजा करतील. त्यानंतर भूषण भुजबळ भूषण वामनराव भुजबळ हे देखील आदर्श मेणबत्ती अगरबत्ती लावून द्या. हो चला तुम्ही लावा. नाही नाही, राहू दे. कटलं आता. तसं नाही बा. ड्युटीला आहे बंदीची. ड्युटीला आहे गंगाशीला. मग देऊ का बंद करून माहिती सुरू करा. आम्ही आहोत किती याचना करायची. आपण याच ना करायची. हा सर्वांनी हात जोडून बसा. थांबा, बनतीच नाही. भिक्खू संघांना देखील पुष्प देऊन स्वागत करतील. महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक आदेशी तथा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीच्या त्यागाला वंदन. आज या ठिकाणी श्रद्धावान उपासिका सुखीश्रीबाई वामन भुजबळ यांच्या निवासस्थानी 22व्या बौद्ध धम्म परिषदेचे औचित्य साधून या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाला भोजनदान करण्यात आलेलं आहे. आणि घराचं उद्घाटन देखील भंतीजीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे. या ठिकाणी पूजनीय भदंत बोधिधम्मा उपस्थित आहेत. सर्व आपण याचना करणार आहोत की भंतीजींना त्रिशरण पेन्सिल देण्यासाठी सर्वांनी हात जोडून बसा याचनेसाठी. धम्मं नमामि संघं नमामि. भिक्खू संघाला देखील वंदन. बुद्धं नमामि संघं नमामि. ओकासव
वन्दामि भन्ते द्वारतयेन कत्तं सभापराधं खमतु मे भन्ते द्वारतयेन कत्तं सभापराधं खमतु मे भन्ते पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कतवाशीलं देत मे भन्ते द्वितीयंपि अहं भन्ते तिसरणेन सदि पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कतवाशीलं देत मे भन्ते तृतीयंपि अहं भन्ते तिसरणेन सदि पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कतवाशीलं देत मे भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स बुद्धं धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि ये शरणगमनं सम्पूर्णं पानातिपाता भैरमणि सिक्खापदं समादयामि अदीनदाना वैरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचार वैरमणि सिक्खापदं समादयामि मूसावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि रामेरया मज्जापमादठाना वैरमणि सिक्खापदं समादयामि शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं सम्पादेथ बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा। या निवासाच्या सुद्धा या ठिकाणी भिक्खू संघाच्या धम्मवाणीने याचंही या ठिकाणी उद्घाटन व्हावे अशी श्रद्धा भावना भुजबळ परिवाराने या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आपण थोडक्यामध्ये बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, पूजापाठ तसेच एक परित्रण पाठ या ठिकाणी घेणार आहोत. तेव्हा सर्वांनी हात जोडून बसायचं आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स इति बीजो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसत् कारति तथा देव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि स्वाखातो भगवता धम्मो सण्डिट्टिको अकालिको यहि पस्तिको औपनायिको पच्चतं वेदितव्यो विन्यो इति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो
पूजपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो सामितिपटिपन्नो भगवतो सावक संगो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुगलाये स भगवतो सावक संगो पाहुनीयो दक्षिणीयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं क्षेत्रं लोकस्साति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि वर्णगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेना पुण्येन मे तेन लभामि मोक्षं पुफं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं गन्धसंवाराजनमुत्तमं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनः गन्धेन पूजयामि तथागतं घनसारपदितेन दीपेन तमदनुसिनाति लोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तथा बुद्धधम्माच संगाच सुगतनुभवादातु वधातु गभ्ये लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके च तूपे सभ्ये बुद्धा सबिम्बे सकलकसरिसे केसलोमा विधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमारि विजयं अकापत्तो समन्युतं सत्था वन्दे तं बोधिमे संघं पूजेमि याथा इमाय पटिपतिया जाति जरा मरणं महापरिमुच्छसामि इमेना पुण्यकम्मेन मामे बालसमागमो सत्तं समागमो होतु यावनिब्बानपतिया देवो वस्तु कालेन सस्य संपत्ति हेतु चापीतो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको सकलं विद्यं विदुरज्ञानं देवरूपं सुजीवं निमलचक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतरज्जु सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरं भदन्ता धम्मस्तवनकालो अयं भदन्ताम् हे सन्ता सन्तचित्ताति शरणा शरणये तं लोकन्तरे वा भुम्म भुम्मा च देवा गुणगणगहनं व्यावता सब्बकालं हे ते अयन्तु देवा वरखड्गमये मेरुराजे वसन्तो सन्तो सन्तोषयेतुं मुनिवरवचनं सोतुमग्गं समग्गं सभ्येषु चक्रवालेषु यक्षा देवा च ब्रह्मणो यं अम्मेहि कथं पुण्यं सब्बसम्पत्तिसाधकं सभ्ये तं अनुमोदित्वा समग्रा शासने रता पमादरहिता होन्तु अरक्षासु विशेषतु शासनस्य च लोकस्य बुद्धि भवतु सर्वदा शासनमपि च लोकं च देवा रक्षन्तु सर्वदा सद्धिं हन्तु सुखी सभ्ये परिवारे हि यत्तनु अनीघा सुमना हन्तु सः सभ्ये हि ज्ञातिभिः राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा मनुषतो वा अग्निकतो वा उदाकतो वा पिशाचतो वा कानकतो वा कण्टकतो वा नखकतो वा जनपदरोगतो वा सधम्मतो वा सदितीर्थो वा सपुरिස්සतो वा चन्दाहट्टि अस्तमीगुणकुकुराहि विच्चिका मणिसर्पदीप्याच्छतरच्च सुखरमयि सायखं रखं साधीः नानाभयतो वा नानारोगतो वा नाना उपाधवतो वा सभ्य रखं गणहन्तु एकेचि बुद्धं शरणं गतासि न ते गमिष्यन्ति अपायं पहायं मनुष्यं देहं देवलोकायं परिपूरिष्यन्तीति एतेन सत्यवज्रेण सोतिते होतु सर्वदा एतेन सत्यवज्रेण सर्वदुःखा सर्वभया सर्वरोगो विनश्यतु एतेन सत्यवज्रेण होतु ते जयमङ्गलन्ति साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि बंदी उद्घाटन झालं 20वा वास्तवाचं हे करा आणि धमादेश ना द्या परिषद या मग करू ना काय नेमकं आम्हाला कळायला माहिती नाही सांगा की बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना दिवा प्रसंग प्रणाम आमचे गुरुवर्य पूज्य भ्रमंत डॉक्टर भगवंतजी महाखेड यांना दिवा प्रसंग प्रणाम अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण शिबिराचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे याच सर्व नगरांमध्ये उपासक आणि उपासिकांनी दरवर्षी दान करतात आजच्या या तारीखला
या दिनी भुजबळ परिवारांनी भिक्खू संघांना व स्वामीर संघांना भोजनदान करण्याच्या आपल्या मनामध्ये श्रद्धाभाव निर्माण केले आणि सर्व भिक्खू संघांना भोजनदान करून भिक्खू संघांना आधार करून या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला सुरुवात केलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित बनते बुद्धशील सर्व स्वामीर संघ, सर्व बौद्धचारीगण, सर्व सन्माननीय उपासक उपासिका आणि सर्व महिला मंडळ, बालक बालिका तसेच सर्व भुजबळ परिवार. भुजबळ परिवारांची एक छोटीशी संकल्प होते, एक श्रद्धा व त्यांच्या मनामध्ये होता की भिक्खू संघ म्हणजे स्वामीर संघाने आमच्या तयार झालेल्या उभा झालेल्या नवीन इमारतीमध्ये भिक्खू संघांच्या धम्मवाणीने मंगलवाणीने याचे उद्घाटन व्हावा, या ठिकाणी मंगल गाथा व्हावे आणि आम्हाला संघाच्या वतीनं शुभकामना, मंगलकामना व आशीर्वाद वचन आम्हाला मिळाव्या अशा प्रकारच्या भुजबळ परिवाराने भिक्खू संघांवरती जी विनम्रता, निष्ठा, श्रद्धा, विश्वास आणि आस्था भिक्खू संघाच्या प्रती मनामध्ये ठेवून आपण या ठिकाणी भिक्खू संघांना भोजनदान केलेलं आहात. त्यांच्या परिवार म्हणजे भुजबळ परिवारांमध्ये भूषण भुजबळ आहे, विशाल भुजबळ आहे आणि ताई आहे. तिघेही एक चांगलं सुशिक्षित बनून माझ्याही संपर्कात, दोघेही भाऊ माझ्या संपर्कात राहतात. शहराच्या जे काही आपल्याला सेवा देता येतील त्या प्रमाणात सेवा करण्याचा प्रयत्न भूषण भुजबळ हे करण्याचा प्रयत्न करतात. विशाल सुद्धा एक सेवाभाव आपल्या मनामध्ये ठेवून सेवा देण्याचे प्रयत्न करतात. हे कुटुंब भुजबळ जिवंत असताना पासून तर भोजनदान केलेले मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेले आहे आणि आपल्या आंबेडकर नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ही परिसर हे नावापासून आपल्याला समजून जाते की हे नगर आणि ही आपले ही वाडा, ही गल्ली कशी आहे. सुशिक्षित मंडळांपासून, धार्मिक लोकांपासून, सामाजिक मंडळींपासून, राजकारणी लोकांपासून सर्व गोष्टी या आपल्या परिसरामध्ये चालत आलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी आहेत, जिवंत आहेत. चांगल्या गोष्टी, अनेक काही गोष्टी आपल्याला शिकायलाही मिळतात. या परिसरामध्ये आमचे ज्ञानोबा जोंधळे असतील, बाबा मुखाजी खंदार असतील, स्वामीराव धोंडे बाबा असतील, गंगाधरजी कांबळे असतील, एक विहाराशी जोडलेले चांगले महिला मंडळ सुद्धा आहेत. माता रमाई महिला मंडळ मला आधी आठवत आहे. सर्व महिला मंडळ, सर्व उपासक उपासिका, जयंती असेल, धर्मपरिषद असेल, प्रत्येक कार्यक्रम असेल, कुठलाही निमित्त असेल, मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतात, सहभाग होण्याचे प्रयत्न करतात, सहकार्य होण्याचे प्रयत्न करतात आणि धम्मा गतिमान होण्यासाठी, ही धम्माची कार्य पुढे नेण्यासाठी आपलं सर्वांचं योगदान नेहमी आहे. 22वा वर्ष झालेलं आहे पुण्यामध्ये की ही धम्म परिषद खूप मोठ्या प्रमाणात, थोड्याने हळूहळूने खूप मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय दर्जाकडे हे परिषद नेत आहे. आपल्या या परिषदेमध्ये देश विदेशातून लोक येत आहेत, देश विदेशातून भिक्षू येत आहेत, देश विदेशातून लोक आपल्या भारत देशामध्ये येऊन आपली संस्कृती बघत आहेत. खास करून महाराष्ट्राची जनता कसे आहेत, महाराष्ट्रातील उपासक वर्ग कसा आहेत, महाराष्ट्रातील उपासक उपासिकांमध्ये किती धम्म रुजलेला आहे ते बघण्यासाठी देश विदेशातून या आपल्या पुण्यामध्ये सारखा, तसे दाभडमध्ये म्हणा किंवा औरंगाबादला अनेक ठिकाणी येत असतात. थायलंड, बर्मा, श्रीलंका या अशा बौद्ध राष्ट्रांना माहीतच नाही की महाराष्ट्रामध्ये 3 कोटी बौद्ध लोक आहेत. त्यांना आधी कल्पना नाही, त्यांना बिलकुल माहित नाही की इथं 3 कोटी बौद्ध समाज आहेत, 2.5 कोटी इथं बौद्ध समाज आहे, त्यांना माहितच नाही. पण जेव्हा इकडे येतात तेव्हा इथं विशाल समुद्र असं जवळपास 20-25 हजार लोक, जवळपास 1 लाख लोक कार्यक्रम उपस्थित असतात. ते लोक पाहून असं आश्चर्य होऊन जातात की हे समाज कसं काय एकत्र आला, हे समाज कसं काय एवढा, हे बौद्ध लोक आहेत का, त्यांना विश्वासच होत नाही. पहिली यासाठी विश्वास होत नाही की आपण एक युनिफॉर्म मध्ये नसतो. सगळेजण पांढरं शुभ्र वस्त्र प्रदान केलेलं नाही, लग्नाला गेल्यासारखा चांगला मेकअप घातलेला असतात आणि त्यांना असं वाटतं की काहीतरी एक इव्हेंट असेल, उत्साह असेल जेणेकरून हे सगळेजण आला असेल. पण जेव्हा आपल्या मुखातून ते पंचशील ऐकतात, वंदना म्हणताना ऐकतात, तेव्हा ते आश्चर्य होतात. आम्हाला बोलतात, आमची चर्चा करतात की हे सगळे बुद्धिस्ट आहेत का, कारण ते हिंदूंचं जे दृश्य आहे, टिळा लावणे, कुंकू लावणे, त्यांना असं वाटतं की हे पण त्या धर्मात मिसळलेले आहेत काय की आणि फक्त आशीर्वाद घेण्यासाठी आलेले असा त्यांना भास होतो. पण ते हैराण होतात, आश्चर्य होतात की हे सर्व बौद्ध लोक आहेत. एवढा मोठा जनसमुदाय बौद्ध लोक इथं जमतात का, कारण त्या देशामध्ये ते राष्ट्र जरी बौद्ध असला पण तरी मोठ्या लाखोंच्या जनसंख्येमध्ये
नेहमीच्या कार्यक्रमात एवढे लोक जमत नसतात, पण जेव्हा जेव्हा या ठिकाणी येत असतात ते त्यांचे निरीक्षण करतात तेव्हा मात्र त्याला एकच जाणत असते, त्याला त्यांच्या मनामध्ये एक जाण जागृत होत असते, एक विचार त्यांच्या मनात जागृत होत असते की या लोकांना धम्माची गरज आहे, या लोकांना शिस्ताची गरज आहे, या लोकांना धम्म विनय गरज आहे, या लोकांना धम्माची शिकवण घेणं आवश्यक आहे असं त्यांच्या मनाला वाटतात. म्हणून ते वेळोवेळी आपला वेळाचा वेळ काढून लांब लांबून खूप देश विदेशातून या देशामध्ये येतात, चांगलं काही ना काही शिकवण्याचा, चांगला काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करतात. आपलं जनसमुदाय खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपली प्रगती, आपली जे काही गोष्टी आहेत शैक्षणिक रूपाने आपण खूप पुढे गेलेलो आहोत, आर्थिक दृष्टिकोनातून आपण खूप आपल्यामध्ये परिवर्तन झालेले आहे, सगळ्या गोष्टी आपली बदललेली आहे. परंतु धम्माच्या माध्यमातून जे बाबासाहेबांनी आपल्यावरती अपेक्षा केली होती की माझा हा समाज येणाऱ्या काळामध्ये ही धम्माच्या या देशामध्ये प्रबुद्ध भारत निर्माण करण्यामध्ये, तसे ही धम्माची चळवळ पुढे नेण्यामध्ये हा समाज स्वतःचा जीवन बलिदान करतील. ही समाज बौद्ध धम्माची स्थापना करण्यासाठी, बौद्ध धम्माला पुढे नेण्यासाठी ही समाज स्वतःला बलिदान देतील आणि ही धम्म पुढे नेतील. ही बाबासाहेबांनी विश्वास केलेला आहे. ही विश्वास खरंच खूप मोठी जबाबदारी आपल्या डोक्यावर सोपवत आहे. ही जबाबदारी आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे की जी ही धम्माचं काम आपल्याला पुढे न्यायचं आहे. आपण आधी जर बघितलं की धम्म कार्याला किती सहकार्य आहे, इतर कामाला किती आपण आपल्या मनामध्ये विचार, आपल्या मनात किती प्रकारची आवड आपण जर बघितला, गोडी आपण जर बघितली आहे ना, आवड गोडी म्हणा आपण जर बघितला तर खूप कमी प्रमाणात केवळ आणि वृद्ध जे लोक आहेत त्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात बुद्ध विहारामध्ये कार्यक्रमामध्ये असतात. परंतु ज्यांना ही धम्म खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे तर त्या लोकांना, ते जे लोक आहेत, ती जी वर्ग आहे ती खूप कमी प्रमाणात जुळलेला आहे. आता ही साम्य शिबिरांमध्ये जे काही सहभाग घेतात, जे काही मंडळी आहेत, जे काही लहान आहेत, काही मोठे आहेत, काही मध्यमवर्गीय वयातले भंतेजी बनलेले आहे, तुम्ही सर्वांनी जे कोणी पूर्णचे असेल एखाद्या भंतेजी, त्यांना विचारून बघा की भिक्षूचं जीवन कसं असतात, भिक्षूचं जीवन कसं आहे, भिक्षूंच्या विचार कसा आहे, धम्माची तत्वज्ञान ऐकत असताना धम्म किती गंभीर आहे, धम्माची दर्जा किती मोठी आहे, धम्माची दर्जा ही किती उंची आहे, आपण कधी त्यांना आपण विचारलंही पाहिजे. म्हणजे तुम्हालाही कळेल की ते काही शिकत आहेत का नाही म्हणून. बघा, धम्माची ही दर्जा खूप उंची आहे, धम्म ही खूप गंभीर आहे. धम्म म्हणजे हे खूप मोठा एक सागरासारखा आहे, सागरापेक्षा खूप मोठा विशाल आहे, आकाशाहीपेक्षा एक उंची आहे, त्याची दर्जा आपण मोजू शकत नाही. आपण बुद्ध म्हणतात की हे जे धम्म आहे, हे धम्म याची प्रशिक्षण घेणे, याची आत्मसात करणे, याची अनुभूती करणे, याचे अनुकरण करणे ही एक पद्धत आहे. ही एक आपल्या समोर एक खूप सुंदर एक पर्याय आपल्या समोर बुद्धाने दिलेला आहे. आपण जे काही आपण ऐकतो त्याचे आत्मसात करण्याचा प्रयत्न केले पाहिजे. जे काही आपण ऐकतो त्याचे आत्मसात करत, अनुकरण करत, पालन करत आणि त्याचे अनुभव घेतल्यानंतर धम्म किती लाभदायक आहे ते तुम्ही विचार घेऊन आपण आपल्या मनात केलं पाहिजे. मी सुंदर छोटं एक उदाहरण तुम्हाला देतो. न्यूटन हे नाव तुम्ही सर्वजण ऐकलं असेल आहे ना. न्यूटन कोणी माहित आहे का? न्यूटन या आईंना आमच्या काहींना माहीत नसेल आहे ना. शास्त्रज्ञ होता, खूप मोठा वैज्ञानिक होता, ठीक आहे ना. त्याने काय शोध लावला होता? गुरुत्वाकर्षण शक्ती. मी काय म्हणत आहे तुम्हाला थोड्याला कळून जाईल, ठीक आहे ना. न्यूटन हे नावाचा खूप शास्त्रज्ञ होता आणि त्याने एक गोष्टी शोध लावला होता ना, गुरुत्वाकर्षणाची त्याने शोध लावला होता. ही शोध त्याने कधी लावली, त्याच्या डोक्यात ही कधी गोष्टी आली, जेव्हा एका झाडाकडे त्याने नेमकं बसलेला होता, खूप गंभीर विचारात पडलेला होता. एका विचार घेऊन तो खूप गंभीर विचारात पडलेला होता. त्याच्या समोर एक शेप आहे ना, सफरचंद त्याच्या समोर पडला होता. त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की अरे कसं काय खाली पडलाय, जमिनीमध्ये या मातीत काय अशी शक्ती आहे की जेणेकरून ते खाली ओढत आहे. त्याने फेकून बघितला, आडवा फेकून बघितला, उभा फेकून बघितला, वर फेकून बघितला, पण हे खालीच काय येऊन पडतंय. मग हे जे प्रश्न आहे, हे प्रश्न आपण जर गंभीरमध्ये गेला तर उत्तर सापडतात, वरवर घेतलं की उत्तर सापडत नाही. एक प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला उत्तर देतो आणि मी माझ्या प्रवचन समाप्त करतो. का त्याच्या आधी त्या न्यूटनच्या शास्त्रज्ञाने कधी आंबे पडलेले, नारळ पडलेले, शेप पडलेले कधी पाहिले नाही का? पाहिलं असेल की नाही? पाहिलं असेल की नाही? त्याच्या वय जवळ चांगलंच त्याचे वय होता तेव्हा. कधी पाहिलं असेल की त्याच्या आधी? बरेच वेळेस पाहिलं असेल ना. आंबे पडलेले, हे पडलेले, वस्तू पडलेले, तुटून पडलेले त्याला पाहिलं असेल की नाही? पण तेव्हाच त्याला का जाणलं की या जमिनीत काहीतरी आहे? तर ही जी प्रश्न आहे खूप गंभीर प्रश्न आहे. तेव्हा त्यावेळी ना तो एवढा गंभीर म्हणजे विचारात पडला होता की तो थोडा गंभीरात जावं लागतं त्या गोष्टीला शोध घेण्यासाठी. कारण थोडे खोल विचार करावे लागतात की याच्यात काय आहे ना. आपण
कधीही एवढी खोल एवढी गंभीर आपण विचार करणारे लोक नाही. आपण विचारच करत नाही ना तेवढं गंभीर म्हणजे आपण जातच नाही ना. तेवढी खोल अभ्यासक आपण नाहीच ना. आपण फक्त धर्माला 4 पानात खतम करून टाकलेलं आहे. आपली जी धर्म आहे ना ती 84,000 धम्मकंद आहे. हे 4 पुस्तकात 4 पानामध्ये आपण खतम करून टाकले. पण धम्म हे मोजण्यासारखं नाही. धम्म हे खूप मोठं आहे. जर अजून 50 वर्ष जर राहिले असते अजून ही धम्म 50% मोठ्या प्रमाणात पसरला असता. म्हणून आपला हा समाजाने आपला हा उपासक वर्गाने तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे जीवन जगत असताना ही संसारिक जीवन जगत असताना या ना बघते नैवेद्य इकडे बघते. आपण आपलं जीवन जगत असताना सामान्य या संसारिक जीवन जगत असताना आध्यात्मिक होणंही थोडं गरजेचं आहे. आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून कधी विचारच करत नाही. प्रत्येक गोष्टीला आपण तर्क लावण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्टीला आपण वितर्क लावण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्टीला आपण कारण शोधण्याचा प्रयत्न करतो. बुद्ध म्हणतात की विज्ञानाची जी थिअरी असतात, विज्ञानाचे जे नियम असतात है ना, विज्ञानाची जी संकल्पना असते ती बदलणारी ते बदलत असतात. एक संपलं की 25 वर्षानंतर त्यांचे नियम बदलत असतात. पण बौद्ध धम्म हे सत्यवादी धर्म आहे. आपला हा धम्म भगवान बुद्धांनी बौद्ध धम्म हे विज्ञानासाठी रहस्य आहे. हे बुद्ध म्हणतात की बौद्ध धम्म जे आहे ते विज्ञानासाठी ही धम्म आपला हा रहस्य आहे. आणि आपण ही जे धर्म चिंतनमय प्रज्ञ सामान्य उपासकांना चिंतन मनन करावं असं तुम्हाला वेळ मिळत नाही. तुमच्याकडे वेळच नसतात है ना. चिंतन मनन करावं, कुठे डोळे बंद करून बसावं, चिंतन मनन करावं, ध्यान करावं, तुमच्याकडे तेवढा वेळ तुमच्याकडे नसते. भावनामय प्रज्ञा आत्मसात करता करता तुम्हाला ज्ञान मिळवण्याची तुमच्याकडे तेवढी क्षमता नाही, तुमच्याकडे तेवढी अभ्यास नाही, तुमच्याकडे तेवढी गांभीर्यामध्ये तुम्हाला राहायला तुम्हाला संधी मिळत नाही. एकमेव तुमच्यासमोर मार्ग आहे. ते मार्ग म्हणजे काय की श्रोतमय प्रज्ञा. तुम्हाला या श्रोतातून तुम्हाला ऐकता काय करते तुम्हाला धम्माचे लाभ तुम्हाला करून घेता येते. कमीत कमी आपल्या जीवनामध्ये ऐकून तरी धम्माची श्रवण करण्याचा प्रयत्न करा. ऐकून तरी आपण धम्माचे लाभ घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सर्वांना सांगेल. आंबेडकर नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या परिसरामध्ये नेहमी बोलणारे कार्यक्रम होत असतात. आज 22व्या धम्म परिषदेच्या निमित्ताने पूर्णा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तयारी चालू आहे. दरवर्षीप्रमाणे ही प्रथा दरवर्षीप्रमाणे ही एक खूप सुंदर एक ऐतिहासिक असा धम्म परिषद या पूर्णा शहरामध्ये घडून घेत असते. महाराष्ट्रामध्ये आपला हा धम्म परिषद खूप बघण्यासारखा असते. अनेक खेड्यापाड्यातून लोक येतात. याही वर्षी कोरे